मराठ्यांचा मोर्चा जो आहे तो आज मुंबईकडे रवाना होणार आहे। मनोज जरांगे पाटलांनी अखेरचा आता जो आहे तो इशारा देत आता मुंबईकडे थोड्याच वेळात कूच करणार आहे। यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत बबनराव तायवाडे सर आहे। सर, कसं पाहता मराठी आता मुंबईच्या दिशेने रवाना? नाही, आज त्यांनी आजपासून नवीन एक करून मुंबईकडे रवाना होत आहे। आंदोलनकर्त्यांनी हा मार्ग स्वीकारलेला आहे। त्यांच्या या आंदोलनाला मी शुभेच्छा देतो, परंतु त्याच वेळेस आंदोलनकर्त्यांनी याच्यावर सुद्धा विचार करायला पाहिजे की सरकार वारंवार त्यांना सांगत आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या असतील त्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्याकरता सुद्धा कटिबद्ध आहोत। परंतु या दोन्ही गोष्टीचा विचार न करता आम्हाला प्रत्येक गोष्ट आजच मिळाली पाहिजे आणि आत्ताच मिळाली पाहिजे या आग्रहास्तव त्यांचं आता हे आंदोलन सुरू आहे। त्यांनी पुन्हा याचा पुनर्विचार करावा, परंतु त्याच वेळेस सरकारने सुद्धा वारंवार आंदोलनकर्ते जे म्हणत आहेत की 54 लाख नोंदी सापडल्या, 54 लाख नोंदी सापडल्या आणि 2 दिवसाच्या आत या 54 लाख लोकांना प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे। मी न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांना भेटून सुद्धा, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून सुद्धा एक मागणी केली होती की ज्या 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्यामध्ये रिपिटेशन फार जास्त आहे, कारण नवीन ॲड केलेले 13 प्रकारच्या कागदपत्रांची मध्ये शोधून हे आकडे आलेले आहेत। तर याच्यात रिपिटेशन खूप आहे, ते रिपिटेशन वजा करण्यात यावं आणि मग एक्झॅक्ट किती नोंदी सापडल्या आणि त्याच्यापैकी ऑलरेडी किती लोकांना प्रमाणपत्र दिलेले आहेत तो आकडा सरकार का घोषित करत नाही, हा इथे महत्त्वाचा प्रश्न येत आहे। माझ्या मते किंवा आमच्या मते 99.5% लोकांकडे ऑलरेडी प्रमाणपत्र आहे। 0.5% जे काही नवीन नोंदी सापडलेल्या असेल त्यांनाच प्रमाणपत्र निर्गमित करण्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असं आहे की या नोंदी 13 प्रकारच्या कागदपत्रामध्ये शोधलेल्या आहे। आतापर्यंत 2च कागद हे ग्राह्य धरल्या जात होते, महसुली कागदपत्र आणि शैक्षणिक कागदपत्र, परंतु आता जी 11 नवीन कागदपत्र न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने सुचविलेली आहे ज्यामध्ये या नोंदी शोधण्यात आलेल्या आहे त्या दस्तऐवजाला, त्या कागदपत्राला अजूनपर्यंत सरकारकडून कुठल्याही प्रकारची ऑथेंटिसिटी मिळालेली नाही आणि म्हणून प्रशासकीय लोक त्या कागदपत्राच्या आधारे त्या नोंदी देऊ शकत नाही आणि म्हणून त्या 11 प्रकारच्या दस्तऐवजाला ॲड करण्याकरता, ग्राह्य धरण्याकरता राज्य सरकार राजपत्र किंवा शासन निर्णय काढण्याच्या तयारीमध्ये आहे। त्यांनी परवापर्यंत त्याच्यावरती काहीतरी ऑब्जेक्शन वगैरे मागितले होते, ते जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत प्रशासकीय अधिकारी प्रमाणपत्र देऊ शकत नाही। ही बाब आंदोलनकर्त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की सरकारला कुठली गोष्ट करत असताना नियमामध्ये बसून करावी लागते। तो नियम जोपर्यंत सरकार तयार करत नाही प्रशासनातले अधिकारी त्याची अंमलबजावणी करू शकत नाही। आणि म्हणून 2 गोष्टी की ज्या 54 लाख एक आकडा आंदोलनकर्ते वारंवार करून ओबीसी समाज आणि मराठा समाजाची दिशाभूल करते आहे, याच्यावरती सरकारने लवकरात लवकर तोडगा काढायला पाहिजे की एक्झॅक्ट नवीन नोंदी किती आहे, जेणेकरून ओबीसी समाजाला एक्झॅक्ट लक्षात येईल आणि मराठा समाजाला सुद्धा लक्षात येईल की वास्तविकता काय आहे, सत्य परिस्थिती काय आहे। आणि या सर्व गोष्टीचा आंदोलनकर्त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे आणि नंतर काय ते सरकारला कुठं वाटेत धरायचं का तो त्यांचा प्रश्न आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो आहे। परंतु सरकार काय करू शकते आणि काय नाही याचा विचार करणं प्रत्येकाला गरजेचं आहे। आम्ही सुद्धा आज ठाम आहोत की मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येऊ नये या मागणीशी आज आम्ही ठाम आहोत। आणि म्हणून आता पुन्हा सरकार काय, आतापर्यंत सरकार ठाम आहे, आम्हाला जो शब्द दिला होता तो आहे। सरकार पुढे काय करते तो आम्ही वेट्यांवरच्या भूमिकेमध्ये आहोत, बघू आता पुढे काय करता येईल। दुपारी मुख्यमंत्री होणार आहे, त्याच्यात तोडगा काढता येते का? सरकार वारंवार प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या त्यांचं शिष्टमंडळ पाठवून
आंदोलनकर्त्यांना सांगताय की याला वेळ लागणार आहे, याला हे होणार, पण तो आंदोलनकर्ते ऐकत नाही, ते ऐकायचं की नाही तो त्यांचा प्रश्न आहे. आणि म्हणून सरकार आणि त्यांच्यामध्ये जो तेढ निर्माण होते आहे की नेहमी वारंवार मी सांगत असतो की आंदोलनकर्ते आणि सरकार यांच्यामध्ये संवाद व्हायला पाहिजे, संवाद होऊन मार्ग काढायला पाहिजे. इथे मार्ग काढण्याचा प्रयत्न होत नाही, ही शोकांतिका आहे. कुठेतरी मार्ग न काढता आपलीच फक्त भूमिका रेटून धरायची यासाठी जरांगे पाटील जात आहे. आज भाऊक सुद्धा झाले ते, मी असो नसो लढा चालू राहील. नाही असं नसतं. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की सरकारला जर एखादी नवीन गोष्ट करायची आहे तर ती नवीन गोष्ट नियमामध्ये बसून करावी लागते. याचा आंदोलनकर्त्याला विचार करावा लागतो आणि ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते. सरकारला प्रत्येक गोष्टीची प्रक्रिया पूर्ण करायला वेळ लागत असतो. आपण जर हे समजून घेतलं नाही आणि सरकारला आपण जर म्हटलं की नाही आजच झालं पाहिजे, आजच झालं पाहिजे, आजच झालं, असं प्रशासनामध्ये होत नाही, सिस्टममध्ये बसत नाही. जोपर्यंत कोणती नवीन गोष्ट सिस्टममध्ये सरकार बसवत नाही, प्रशासकीय अधिकारी त्याची अंमलबजावणी करू शकत नाही. बबनराव तायवाडे सर, त्यांनी सांगितलंय कुठल्याही आंदोलनाच्या जेव्हा कुठल्या मागण्या पूर्ण करायच्या असतात त्या सरकारी यंत्रणेत बसवावं लागते. आडमुठी भूमिका घेऊन होत नाही, त्यामुळे सरकारला वेळ देण्याची गरज असल्याचं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.